राज्यामधील अनेक ग्रामपंचायत आहेत, त्यांच्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. शासनाकडून त्यांना या ठिकाणी पुरस्कार सुद्धा दिले जातात. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिवाय त्यांनी या ठिकाणी ज्या ग्रामपंचायत भाग घेतात, मात्र त्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळते. त्यांचं या ठिकाणी निराशा होते. त्यांच्यासाठी एक मोठी घोषणा केलेली आहे आणि या 14 तारखेला त्या ठिकाणी 100 ग्रामपंचायतीला अशा प्रकारचे पुरस्कार वितरित करणार आहे. आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हा पहिल्यांदाच हा उपक्रम राबवला जातो आणि ज्या ग्रामपंचायत त्यांचा या ठिकाणी उत्साह वाढण्याचा या ठिकाणी प्रयत्न या माध्यमातून केला गेलेला आहे. काय सांगाल मला बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे आहे ते अभियान आपण गेल्या वर्षापासून राबवत आहोत आणि त्याच्यामध्ये ज्या ग्रामपंचायतीने चांगली कामं केलेली आहेत अशा ग्रामपंचायतींना तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभागीय आणि राज्य स्तरावर विविध स्वरूपाचे पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक अशी बक्षिसं देण्यात आलेली आहेत. ते लवकरच त्याचं वितरण वगैरे होईल. परंतु ह्या GR वाचल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की आता जसं बुलढाणा जिल्ह्यामध्ये 876 ग्रामपंचायती आहे, परंतु आपण बक्षीस जास्तीत जास्त तालुका स्तरापर्यंत जर आलो ते 40 लोकांना फक्त बक्षीस देणार आहे. म्हणजे अजूनही 850 ग्रामपंचायती आमच्या काम करूनही एक त्यांना आशा लागली होती की बाबा मला काहीतरी मिळालं पाहिजे, परंतु ते त्यांना मिळणार नाही. त्याचं कारण असं की लोकसंख्येचा विषय आहे, तिथले सुशिक्षित बेरोजगारांचा विषय आहे, शिक्षणाचा विषय आहे, नोकरदारांचा विषय किंवा उत्पन्नाची साधने किंवा ती गावं डोंगराळ आहेत, आदिवासी आहेत, तांडा वस्तीतली गावं आहेत किंवा अशी जी गावं आहेत अशा गावं त्यांना कधी असं वाटतच नाही की आम्हाला काहीतरी बक्षीस मिळेल आणि म्हणून ते बहुतांश वेळा एक निराशा निर्माण होते की बा आपण किती काम जरी केलं तर आपल्याला काही बक्षीस मिळण्याची शक्यता नाही. अशा लोकांना प्रोत्साहित करणं हे आवश्यक वाटलं आणि म्हणून हेच अभियान आपण बुलढाणा जिल्ह्यामधल्या डोंगराळ, दुर्गम, आदिवासी एरियामध्ये जी गावं आहेत त्या गावामध्ये विशेषत्वाने राबवण्याचा प्रयत्न केला. तर आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये साधारण 350 गावं अशी निघाली संपूर्ण 13 तालुक्यांमध्ये की ती गावं ही अत्यंत रिमोट आहे, तिथं जायला सुद्धा किंवा इतर साधनांचा तिथं अभाव आहे. आणि मग त्या 350 लोकांना आम्ही आवाहन केलं की तुम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये जर चांगलं काम केलं, विशेष तुम्ही लक्ष देऊन जर काम केलं तर तुम्हाला आम्ही प्रोत्साहनपर काहीतरी रक्कम रोख स्वरूपात देऊ. सदरची रक्कम ही सेस या फंडामधून आपण देणार जिल्हा परिषदेच्या. अशा पद्धतीने आम्ही 100 ग्रामपंचायतीची निवड केलेली आहे आणि या सर्व ग्रामपंचायतींना प्रत्येकी 51,000 रुपये रोख स्वरूपात एक प्रशस्तीपत्र आणि त्यांचा सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांचा एक सत्काराचा कार्यक्रम माननीय पालकमंत्री, माननीय केंद्रीय राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर मोठा कार्यक्रम आयोजित करून ते करणार आहोत. आता या अभियानाचं नाव आम्ही CO संग्राम अभियान ठेवलं. संग्रामचा फुल फॉर्म असा आहे की संवेदनशील ग्राम. म्हणजे ही जी गावं आहेत ही संवेदनशील आहे, सेन्सिटिव्ह आहेत, त्यांना चांगलं वाटतं अरे आम्हाला काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, बक्षीस मिळालं पाहिजे, परंतु त्यांना जे काही बंधनं म्हणजे जे काही हे होतात त्याच्यामुळे ते बक्षिसापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचा आम्ही साकल्याने विचार केला आणि ह्या गावांच्या निवडीतून आता 100 लोकांना आम्ही 14 तारखेला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. ही संकल्पना म्हणजे कशी काय आली तुमच्या डोक्यात, नेमकं काय? नाही, मी आता जी मुलाखत दिली ना त्याच्यामध्ये हेच सांगितलं की बाबा आपण ज्यावेळेस एखादी स्पर्धा ठेवतो त्या स्पर्धेमध्ये तुल्य बळाची जर लोक असतील त्यांच्या स्पर्धा होणं गरजेचं वाटतं. जसं कुस्तीमध्ये 50 किलो वजनाचा पहिलवान 50 किलो वाल्याशीच लढतो ना, तशी आता तुम्ही डोंगराळ ग्रामपंचायत आहे तिथं जायला 2-2 किलोमीटर पायी जावं लागतं. प्रॉपर वीज नाही, पाणी पुरवठ्याची साधनं नाही, शाळा नाही, 5वीच्या पुढं 5-5 किलोमीटर 10-10 किलोमीटर अंतरावर शाळेत जावं लागतं. उत्पन्नाचे स्रोत नाहीयेत, जास्त शिक्षण झालेली माणसं नाही, नोकरदार नाहीयेत, लोकवर्गणी होऊ शकत नाही. तर अशा गावं ही चांगल्या गावांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही. म्हणून त्यांच्यात जर स्पर्धा केली तर तो खरं त्यांना न्याय मिळेल असं मला वाटलं. म्हणजे तुल्यबळ जी स्पर्धा आहे ती करण्याचा मी प्रयत्न केला.
काय तुम्ही शासनाकडे पाठपुरावा करणार किंवा अशी योजना नेहमी राबवल्या गेल्या पाहिजे जेणेकरून ग्रामपंचायतीला या ठिकाणी म्हणजे उत्साह आणि ज्या योजना आहेत त्यामध्ये भाग घेता येईल चांगल्या प्रकारे. नक्कीच हा प्रस्ताव मी शासनाकडे पाठवणारच आहे, विभागीय आयुक्तांकडेही पाठवणार आहे. माननीय डवले सर मागे प्रधान सचिव असताना त्यांनी देखील हा प्रस्ताव मला मागवला होता. त्यांना ही योजना खूप आवडली होती. तर ते लवकरच आम्ही 16 तारखेनंतर म्हणजे 15 ऑगस्ट नंतर तो प्रस्ताव आपण गव्हर्नमेंटला विचाराधीन करू, की अशा जर ग्रामपंचायतीची आपण जर स्पर्धा केली तर त्यांना एक कुठेतरी प्रोत्साहन मिळाल्यासारखं वाटेल. शासनाची एवढी मोठी योजना ही तळागाळातही म्हणजे जाते, याचं एक ज्वलंत आपल्याला एक उदाहरण देखील त्या निमित्ताने पुढे येणार आहे. नाही, महाराष्ट्रामध्ये आता पहिल्यांदाच हे प्रयोग तुम्ही करताय आणि शासनाला पण देणार आहे. नेमकं तुमच्या डोक्यामध्ये आलं आहे किंवा म्हणजे ग्रामपंचायतीचा विकास व्हायला पाहिजे, अनेक ह्या गोष्टी आहे. महाराष्ट्रातून हा पहिल्यांदा म्हणजे एवढ्या जिल्हा परिषद आहे त्याच्यामधून तुम्हीच हा राबवताय, नेमकं कसं म्हणजे? नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं की सेसमधून आपल्याकडे काही निधी असतो. तर त्या निधीचा आपण योग्य असा उपयोग करणं फार गरजेचं आहे. आणि शेवटी ग्रामविकास विभाग म्हणलं की ग्रामपंचायत, खेडं हा विषय प्राधान्याने पुढे येतो. मग एखाद्या खेड्याचा ज्यावेळेस आपल्याला विकास करायचा, तर त्यावेळेस आपल्याला समृद्ध म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तर आहेच आहे. परंतु या लोकांना असं वाटतंय की आतापर्यंत आम्ही इतके अभियान आले, गाडगेबाबा अभियान आलं, अनेक समग्र शिक्षाचे असतील किंवा शिक्षण विभागाचे काही अभियान असतील, परंतु बक्षीस म्हणलं की आपल्या ग्रामपंचायतचा नंबर येणे दुरापास्त आहे. बक्षीस आपल्या पाठीवर कोणीतरी शासनाच्या मार्फत थाप मारेल अशी आशा या लोकांना बहुतांश नसावी किंवा नसतेच. म्हणून अशी जी गावं आहेत, दुर्लक्षित गावं म्हणू आता आपण त्याला. दुर्लक्षित म्हणजे शासनाकडून दुर्लक्षित नाही, लोकांनाच असं वाटतं की आम्ही दुर्लक्षित आहोत. त्यांचा कुठेतरी उत्साह वाढला पाहिजे. त्यांना उत्साह वाढला पाहिजे, प्रोत्साहन. आणि आपण जे म्हणजे समृद्ध अभियानातली जी कामं आहेत, हीच कामं त्या गावामध्ये घेतली. जे शाळा दुरुस्तीचे असतील, साफसफाईची कामं, नाला तुमचे सफाई करणे किंवा फुटलेले तलाव बुजणे, वृक्षारोपण, मंदिरे सुशोभीकरण, शाळांचं पटसंख्या वाढवणे, त्याच्यानंतर तुमचं आरोग्यविषयक गोष्टी, अंगणवाड्या, या सर्व क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोकसहभाग, लोकांनी स्वपक्ष त्या काम करताना जलसंधारणाची कामं असतील किंवा कुठली कामं याच्यातून साफसफाईची कामं असतील, लोकांचा सहभाग, लोकवर्गणी, ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या म्हटल्या तर मग त्या गावांना असं वाटतं ना, अरे ठीक आहे आपल्याला बक्षीस मिळणार आहे ना, 100% मिळणारच आहे ना, तर मग आपण काम केलंच पाहिजे. आणि आता 350 पैकी 100ला मिळालं ना, आता पुढच्या वर्षी आम्ही या 100 ऐवजी उरलेल्या 100ला म्हणजे पुन्हा 100 निवडणार. म्हणजे एक त्यांना आता आशा आहे, या वर्षी जरी नाही लागला तर पुढच्या वर्षी आपल्याला एक म्हणजे आशावाद निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. काय महाराष्ट्राला काय आवाहन करणार तुम्ही याच्यातून? नाही, मला असं वाटतं की याचं शासनाने नक्की शासन विचार करू शकेल याच्यामध्ये. आणि तसं मी प्रस्तावही शासनाला देणारच आहे. कारण ही लोक कधी या स्पर्धेत उतरू शकत नाहीत किंवा त्या स्पर्धेमध्ये त्यांचा निभाव लागू शकत नाही, त्यांना बक्षीस मिळू शकत नाही. या निमित्ताने गावची कामं होतील, परंतु अशा गावांना जर आपण प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीवर जर आपण एक थाप मारली तर मला असं वाटतं पुढची पिढी सुद्धा चांगल्या पद्धतीने घडू शकते. पुढच्या तरुण, आता हल्ली भरपूर तरुण मुलं मुली सरपंच झालेले आहेत, त्यांनाही असं वाटतं रे आम्हाला माझ्या टर्ममध्ये बक्षीस मिळालं, आमच्या ग्रामपंचायतीचा सत्कार झाला, हे फोटो तो ग्रामपंचायतमध्ये लावणार, तो त्यांच्या गावात जाणार, पेपरला बातमी कधीतरी त्या ग्रामपंचायतीचं नाव पेपरला येणार. ह्या सगळ्या ज्या गोष्टी, या सकारात्मक गोष्टी, आणि याच्यातून दुसऱ्या ग्रामपंचायतींना एक प्रोत्साहन मिळेल, या उद्देशाने आपण हे केलेलं आहे. नक्कीच पाहिलं की या ठिकाणी महाराष्ट्रात पहिल्यांदा शिवसंग्राम हे अभियान राबवलं जातं आणि त्याची सुरुवात आता बुलढाणा जिल्ह्यातून झालेली आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेचे शिवाय खरासाहेब यांच्या डोक्यामध्ये ही म्हणजे योजना आलेली आहे आणि ती राबवत आहे. 14 तारखेला याच्या ठिकाणी वितरण होणार आहे. 100 ग्रामपंचायतीला या ठिकाणी बक्षीस देणार आहे आणि त्या ग्रामपंचायतीचा या ठिकाणी कुठेतरी म्हणजे त्यांना प्रोत्साहन देणार आहे. त्यांचा कुठेतरी या ठिकाणी विकास झाला पाहिजे. अनेक ग्रामपंचायत भाग घेतात, मात्र ज्या ग्रामपंचायत भाग घेत नाही त्यांचा या ठिकाणी नंबर लागत नाही पुरस्कारामध्ये, त्या ग्रामपंचायतींना सुद्धा या ठिकाणी प्रवाह आणण्यासाठी ही भन्नाट योजना शिवसाहेबांनी या ठिकाणी आणलेली आहे. शिवाजी मामनकर, प्राईम टाइम महाराष्ट्र, बुलढाणा.